स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्ह आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये आज याबाबतची एक सुनावणी पार पडली। नगरपालिका नगरपंचायत निवडणूक झालेले सगळे पुन्हा एकदा आता प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे। सध्या सुरू असणाऱ्या आणि आगामी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झालंय। याचिका दाखल झाली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आता नोटीस बजावली आहे। आणखी तपशील आपल्याला देतील प्रतिनिधी संदीप राजगोळकर। संदीप, अगदी बरोबर आहे रिद्धी। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झालेली आहे। राज्यात मात्र पुन्हा एकदा हा वाद आता सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचलेला आहे। 2019 साली एक याचिका दाखल होती की जे आरक्षण आहे ते 50%पेक्षा जास्त देऊ नये आणि त्याबाबत सुप्रीम कोर्टाने 2021 साली एक निकाल दिलेला होता की सगळ्या समाजाला म्हणजे ओबीसी SC ST या समाजाला 50%पर्यंतच आरक्षण जे आहे ते द्यावं। मात्र एक सुप्रीम कोर्टामध्ये नव्याने एक याचिका विकास गवळी यांच्यामार्फतच दाखल करण्यात आली होती। ती म्हणजे आत्ता ज्या निवडणुकांची घोषणा झाली किंवा पुढे ज्या होणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका या सगळ्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत ही याचिका दाखल करण्यात आली होती। आणि काही वेळापूर्वी जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही याचिका जी आहे ती त्याची सुनावणी पार पडली। अमोल कारंडे जे वकील आहेत त्यांनी याबाबतचं कामकाज पाहिलं आणि हे सगळं कामकाज सुरू असताना सुप्रीम कोर्टानं 4 जणांना आता नोटीस पाठवलेली आहे। खरं तर राज्य निवडणूक आयोग, त्याचबरोबर मुख्य सचिव राज्याचे आणि त्याचबरोबर महसूल आणि नगर विकासच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावलेली आहे की 17 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही याबाबतचं म्हणणं जे आहे ते सुप्रीम कोर्टात मांडा आणि 17 नोव्हेंबरला पुढची सुनावणी देखील होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या वादात सापडलेल्या आहेत असं म्हणता येईल। गेल्या 5 ते 6 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नव्हत्या। सगळ्याच राजकीय पक्षांना म्हणजे उत्सुकता होती कधी निवडणुका जाहीर होतात आणि अखेर जाहीर झालेल्या आहेत। 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या म्हटलं होतं सुप्रीम कोर्टानं, ती वेगळी याचिका होती। मात्र 2021 साली जो निकाल दिलेला होता त्या निकालाचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत ही याचिका दाखल करण्यात आली होती। त्यानुसार सुप्रीम कोर्टानं आता या 4ही पार्टींना नोटीस बजावली आणि म्हणणं मांडायला सांगितलं। आता पाहावं लागेल राज्य निवडणूक आयोग याबाबत सुप्रीम कोर्टात काय म्हणणं मांडतो ते, कारण 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा ठपका जो आहे तो यामध्ये ठेवण्यात आलेला। विकास गवळी हे स्वतः यामधले याचिकाकर्ते खरं तर होतं। त्यामुळे पाहावं लागेल यापुढे सुप्रीम कोर्टात काय म्हणणं मांडलं जातं आणि 17 तारखेला नेमकं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, कारण तोपर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची निम्म्याहून जास्त प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे। आणि पुढच्या महिन्यात आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि जानेवारीमध्ये मुंबईसह राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच हे प्रकरण किंवा हे मॅटर पुन्हा एकदा आता सुप्रीम कोर्टात पोहोचलेलं आहे। बघावं लागेल 17 तारखेला नेमकं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ते। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।